नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांनी लहान असताना शाळेत एक निसर्गचित्र नक्की काढलं असेल। ते म्हणजे चारही बाजूंनी डोंगर, त्यामधूनच वाहणारी नदी, त्यावर असलेली गर्द झाडी आणि त्या नदीच्या बाजूला वसलेलं छोटंसं गाव। तर सांगायचं असं आहे की आपण सर्वांनी जे चित्र रेखाटलं तसंच अगदी काहीसं माझं गाव आहे। सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आमचं गाव आटरे वाडी रेवाडी, तालुका चिपळूण, म्हणजे कोकणातलं आमचं एक छोटंसं टुमदार असं गाव। तर माझी रेवाडी आज आपण ड्रोनच्या माध्यमातून बघणार आहोत। साधारण 40 ते 45 घरं असलेल्या रेवाडीची सुरुवात होते या वाटेने आणि मागाशी सांगितल्याप्रमाणे सभोवताली असलेली ही सह्याद्रीची पर्वतरांग आणि त्यावरील ही सुंदर अशी गर्द झाडी। आणि इथेच वसलेली आमची ही सुंदर रेवाडी। तर मित्रांनो, कशी आहे आमची रेवाडी? आहे की नाही सुंदर? एक लाईक आणि एक कमेंट तर बनतोच मित्रांनो। असो, कोकण म्हटलं तर शिमगा आणि गणपती हे दोन सण अतिशय उत्साहाने साजरे केले जातात। त्यातीलच शिमग्याचा व्हिडिओ आधीच प्रदर्शित केला आहे, वरील लिंकला क्लिक करून बघितला नसल्यास नक्की बघावा। आणि गणपती उत्सवाचा व्हिडिओ लवकरच प्रदर्शित होईल। शिवाय समा म्हणजेच गावची जत्रा याचा देखील व्हिडिओ वरील लिंकमध्ये आहे, तोही नक्की बघावा। आणि आता बघूया आमच्या गावचं स्वयंभू देवस्थान आणि त्याभोवतालचा नयनरम्य परिसर। तर मित्रांनो, हे आहे आमच्या गावचं स्वयंभू महादेव देवस्थान। इथे महाशिवरात्र आणि गावचा सप्ताह प्रचंड उत्साहात साजरा केला जातो। कबड्डीसह इतर स्पर्धांचेही आयोजन केले जाते। शिवाय सप्ताहामध्ये कीर्तन, काला आणि संपूर्ण गावाला महाप्रसादाचे आयोजन केले जाते।
शिवाय कामानिमित्त आमच्या गावचा माणूस शहरी ठिकाणी कामाला गेला आहे, परंतु तो जेव्हा परत येतो तेव्हा न विसरता महादेवाचं दर्शन घ्यायला येतो. आमच्या पाठीशी असाच उभा राहा आणि आम्हाला लढण्याची हिंमत देत राहा अशी प्रार्थना करतो. असो मित्रांनो, तुम्हाला आमचं गाव, आमची रेवाडी नक्कीच आवडली असणार, कारण सह्याद्रीच्या डोंगर रांगामधून वाहणारी नदी, त्यावर असलेली गर्द झाडी आणि आमच्या शेतकऱ्यांची छोटी छोटी शेती ही सर्व दृश्य नयनरम्य आणि विहंगमच आहेत, अगदी मन प्रसन्न करणारी. तर मित्रांनो, आमचं गाव, आमची रेवाडी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून कळवा. तसेच अजूनही बरीच ठिकाणे आहेत तुम्हाला दाखवण्यासारखी, ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि लोभ असू द्या.